नमस्कार. इयत्ता 10वीच्या गणित 2 मधील वर्तुळ या प्रकरणाचे व्हिडिओज आपण तयार करतोय किंवा पाहतोय. यामध्ये हा 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण 5 व्हिडिओमध्ये 1, 2, 3 बिंदूतून जाणारे वर्तुळे पाहिलेले आहेत. नंतर वृत्तछेदिक आणि स्पर्शिका यावरही पाहिलेले एक व्हिडिओ आपण. त्यानंतर स्पर्श वर्तुळांचा भाग पाहिलेला आहे, वर्तुळ कंसांचा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर वृत्तछेदिक आणि स्पर्शिका या संदर्भातले स्पर्शिका खंडाची प्रमेय आपण पाहिलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे. त्यानंतर स्पर्श वर्तुळाचं प्रमेय देखील आपण पाहिलेलं आहे. आज आपण वर्तुळ कंसाची जी सगळी माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिली, तर त्याच्यावर आधारित असलेले वर्तुळ कंसावर आधारित असलेले काही प्रमेय आपल्याला पाहायचे आहे. त्याचबरोबर आपण या प्रकरणातला 3.1 आणि 3.2 सराव संच संपवलेले आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळ कंसाचे दोन्ही प्रमेय आणि सराव संच 3.3 घेणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्यवस्थित समजून घ्या, वहीत लिहून काढा, नोट्स वाचत व्हिडिओ ऐका सुद्धा, म्हणजे तुम्हाला हा भाग नीट समजेल. लक्षात घ्या, प्रकरण क्रमांक 1, 2 आणि 3 ही अतिशय महत्त्वाची प्रकरणं आहेत की ज्याच्यावर तुमचं 10वीचं पूर्ण पासिंग अवलंबून आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकरणावरती नीट लक्ष द्या, यातच तुमचं पासिंग आहे. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाळांनो, आजचं जे प्रमेय आहे ते प्रमेय त्याच्यातलं बघा. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या, मुद्दा म्हणून मी इथे एकरूप वर्तुळाची ही सुद्धा संकल्पना इथे खाली मी तयार करून घेतलेली आहे. आता एकाच वर्तुळाच्या मध्ये हे एक वर्तुळ आहे, बरोबर आहे, किंवा एकरूप वर्तुळांच्या म्हणजे अशी 2 वर्तुळ आहेत. एकरूप वर्तुळ कोणाला म्हणायचं? ज्यांच्या त्रिज्या समान असेल त्यांना एकरूप वर्तुळ असं म्हणायचं असेल. आता पुढे काय म्हटलंय बघा, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या, हा भाग झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे एकरूप कंसांच्या. आता एकरूप कंसांच्या म्हणजे या ठिकाणी समजा एका वर्तुळात हा एपीसी नावाचा कंस आणि DQE नावाचा कंस, हे 2 कंस एकरूप आहेत. किंवा या ठिकाणी आपण असंच करूया, ABC नावाचा कंस, ABC नावाचा कंस आणि PQR नावाचा कंस, हे 2 कंस काय आहेत? एकरूप आहेत असं आपण म्हणूया. इथं O आणि इथं Q असे 2 छेदन आपण हे घेतलेले आहेत. इथे X नावाचा केंद्रबिंदू आपण घेतलेला आहे. तर याचा विचार करण्याच्या ऐवजी फक्त आपण आता इथे याचा विचार करूया. संगत एकरूप कंसांच्या संगत जीवा. आता या एकरूप कंसांच्या संगत जीवा, समजा हा कंस आहे, एपीसी नावाचा कंस आहे, तर त्याची संगत जीवा कुठली आहे? AC नावाची संगत जीवा आहे. आता हा दुसरा जो कंस आहे तो DQE नावाचा कंस आहे, त्याची संगत जीवा कुठली आहे? DE नावाची संगत जीवा आहे. जर हे 2 कंस एकरूप असतील तर त्यांच्याशी, हे दिलेला भाग आहे, कंस एकरूप दिलेला भाग आहे, नीट लक्षात घ्या, पक्ष आहे, कंस हे एकरूप दिलेले आहेत. एकरूप कंसांच्या, आता या एकरूप कंसांच्या संगत जीवा, कोण आहे संगत जीवा? AC ही जीवा आहे आणि DE जीवा आहे. यांना एकरूप दाखवायचं, म्हणजे एकाच वर्तुळात एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप दाखवा. म्हणजे आपल्याकडे पक्ष काय? बी केंद्र असलेल्या वर्तुळात कंस एपीसी एकरूप कंस DQE, हा झाला आपल्याकडचा पक्ष. आता साध्य काय सांगितलंय? यांच्याशी संगत असलेले जीवा म्हणजे जीवा AC आणि जीवा DE ला एकरूप दाखवायचं आहे. अगदी सोपा भाग आहे. यावेळेला या 2 त्रिज्या आणि ही जीवा यांनी अंतरित केलेला हा जो त्रिकोण आहे, म्हणजे त्रिकोण ABC, बरोबर आहे. या त्रिकोण ABC ची बाजू AC ही आम्हाला त्रिकोण DB च्या बाजू ED बरोबर एकरूप दाखवायची आहे. तात्पुरता आपण जीवा हा भाग बाजूला ठेवूया, पण त्या 2 त्रिकोणाच्या बाजू ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. कोणत्याही 2 त्रिकोणाच्या एखादी बाजूची जोडी ज्यावेळेला एकरूप दाखवायची असते त्यावेळेला आपण तिथे काय करतो? त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी आणायचा प्रयत्न करतो. मग आपल्याला देखील हे 2 त्रिकोण जर एकरूप दाखवले तर त्यांच्या संगत बाजू म्हणून यांना एकरूप दाखवता येईल. तर आता याची जी सिद्धता आहे, एकरूप वर्तुळाचा आता आपण बाजूला ठेवू, कारण याचा संदर्भ आपण घेत नाहीये.
पण याची सिद्धता आहे ती सिद्धता त्यांनी ऑलरेडी लिहून दिलेली आहे आणि त्याच्यातल्या फक्त आपल्याला काय करायचे तर रिकाम्या जागा भरायच्या. म्हणजे सिद्धता रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा असं आहे. आता या ठिकाणी त्रिकोण एबीसी हा घ्या त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीबीई डीबी या दोन त्रिकोणांच्या मध्ये बाजू एबी एकरूप बाजू बीडी काय ही बाजू एबी एकरूप बाजू बीडी असं म्हटलंय किंवा डीबी असं म्हटलंय. आता या दोन बाजू एकरूप कशावरून होत आहेत कारण एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या नेहमी समान मापाच्या असतात. म्हणजेच या दोन त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू सारखी झाली. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असं व्यवस्थित लिहून घ्यायचं. हे आपल्या मनाचं काही घालायचं नाही जे तिथं अपेक्षित आहे तेवढंच अपेक्षित लिहायचं. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता या त्रिकोणातली एक बाजूची जोडी एकरूप झाली अजून दुसरी पण बाजूची जोडी एकरूप आहे बघा बीसी एकरूप बीई सुद्धा म्हणता येईल. म्हणजे बाजू बीसी एकरूप बाजू बीई बरोबर आहे. जी रिकामी जागा आहे त्याच्या खाली डबल अंडरलाईन केलेले. मग आता याचं पण कारण काय याचंही कारण तेच आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ही रिकामी जागा आहे दुहेरी रेषा ओढाखाली. त्यानंतर मग आता काय झालं बघा कोण एबीसी कोण एबीसी हे बघा हा कोण आणि हा कोण बरोबर आहे. हे दोन कोण एकरूप झाले कारण एकरूप कंसांची व्याख्या काय एकरूप कंसाने अंतरित केलेले केंद्रीय कोण एकरूप असतात. त्या व्याख्येनुसार हे दोन कोण एकरूप झाले. आता गंमत बघा दोन बाजूंच्या जोड्या एकरूप झालेल्या आहेत आणि त्या दोन बाजूंच्या मधला म्हणजे दरम्यानचा कोण एकरूप झालेला आहे. म्हणजे कोणत्या कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप झालेले असतील बाकोबा. कुठली कसोटी आहे ही बाकोबा कसोटीनुसार बरोबर आहे. मग ही अंडरलाईन झालेली आहे यानुसार केलेले. आता एकरूप त्रिकोण झाले असतील तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात म्हणून जीवा एसी आणि जीवा डी एकरूप झाले. आणि याला कारण काय देणार विधानाला आधार काय देणार आहे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप. संगत बाजू एकरूप हा शब्द नाही लिहिला तरी चालेल. तर अशा पद्धतीने ही प्रमेय आपल्याला पूर्ण करता येतं. म्हणजे यातलं पहिलं प्रमेय पूर्ण झालेलं आहे. आता दुसरं प्रमेय बघा एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. याची प्रत्यक्षात सिद्धता तुम्हाला पुस्तकात सोडवून दिलेली नाही आपल्याला तयार करायची. या ठिकाणी एकरूप जीवांचे म्हटलंय नीट लक्षात घ्या. जीवा एकरूप दिलेले आहेत आणि आता त्यांचे संगत कंस आपल्याला एकरूप दाखवायचे. म्हणजे पक्ष काय आहे तर रेख पी क्यू व रेख आर एस. रेख पी क्यू व रेख आर एस या दोन जीवा एकरूप दिलेले आहेत बरोबर आहे. या दोन जीवा एकरूप दिलेले आहेत आणि साध्य काय आहे तर कंस पीएम क्यू एकरूप कंस आर एन एस आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे हे या एकरूप जीवाशी संबंधित असलेले कंस आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. नीट लक्षात घ्या हे दोन्ही कंस आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. आता सिद्धता कशी मांडता येईल बघा तर त्रिकोण पीओ क्यू म्हणजे हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवता येते. कोणत्या कसोटीनुसार बघा तर याच्यातली जी पहिली बाजू आहे पीओ एकरूप ओ आर कारण ह्या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे बरोबर आहे. पीओ एकरूप म्हणजे ओपी एकरूप ओ आर ओपी एकरूप ओ आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर ओ क्यू पहिल्या त्रिकोणातली ओ क्यू बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणातली ओ एस बाजू या दोन बाजू देखील सारख्या आहेत कारण त्या पण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा वरील प्रमाणे.
बाजू पी क्यू एकरूप बाजू आर एस, कारण पक्षामध्ये त्यांनी दिले त्या दोन्ही जीवा एकरूप आहे. मग आता या दोन त्रिकोणाच्या तीन बाजूंच्या जोड्या, तीन संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आलेल्या आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार? बाबा कसोटीनुसार एकरूप झाले. बरोबर आहे. मग एकरूप त्रिकोण जर झाले तर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, हे दोन संगत कोण देखील एकरूप झाले. म्हणजे कोण POQ एकरूप कोण ROS, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप झाले. आता आपण हे दोन कोण केंद्रीय कोण आहेत हे लक्षात घ्या. हे दोन केंद्रीय कोण एकरूप आणले. आता आपल्याला हे दोन कंस एकरूप दाखवायचे. एकरूप कंसांची व्याख्या काय आहे? तर त्या कंसांची माप आणि त्या कंसांशी संबंधित असलेल्या त्रिज्या या जर एकरूप असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. मग कंसांची माप त्यांचे केंद्रीय कोण सारखे आहे, त्यामुळे कंसांची माप सारखी झाली आणि त्यांच्या त्रिज्या देखील समान आहेत, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्या त्रिज्या देखील समान आहेत. आणि म्हणून कंस PMQ एकरूप कंस RNS हे सिद्ध झालेले आहे. हे प्रमेय व्यवस्थित लिहून घ्या, कारण पुस्तकामध्ये नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये वर्तुळ कंसावरच्या सगळ्या संकल्पना पाहिल्या. तर यावर साधारणपणे काय काय लक्षात ठेवायचं बघा. ज्या कोणांचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणांना आपण केंद्रीय कोण असं म्हणतो. पहिली बाब लक्षात ठेवायची. म्हणजे केंद्रीय कोणाची व्याख्या, शिरोबिंदू कुठं असला पाहिजे? वर्तुळ केंद्रावर. त्यानंतर कंसांच्या मापांची व्याख्या आपण पाहिली होती. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते. त्यानंतर विशाल कंसाचे माप हे 360 वजा संगत लघु कंसाचे माप असते. अर्धवर्तुळाचे माप हे नेहमी 180 अंश असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे दोन वर्तुळ कंसांच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस एकरूप असतात. नीट लक्षात घ्या. जेव्हा त्रिज्या आणि माप समान असतील तर ते दोन्ही कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या, नीट लक्षात घ्या, एकाच वर्तुळाच्या कंस ABC आणि कंस CD यामध्ये C हा बिंदू जर सामायिक असेल, बघा याच्यामध्ये C हा बिंदू जर सामायिक असेल तर माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर काय होतं? माप कंस AC आणि E होतं. म्हणजे अशा पद्धतीने असेल. समजा एक वर्तुळ असेल आणि त्याच्यामध्ये हा A, त्यानंतर B आणि हा C असेल आणि पुढे तसंच C, D आणि E असेल, तर या दोघांची जी बेरीज असते म्हणजे ABC अधिक CDE ही किती असते? तर माप कंस ACE एवढे असते. म्हणजे कंसांच्या बेरजेचा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आता दोन प्रमेय पाहिले. त्याच्यामध्ये कुठलं? एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा, एकरूप कंसांच्या संगत जीवा कशा असतात? एकरूप असतात. आणि दुसरं प्रमेय आपण पाहिलं एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. पहिल्यांदा एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप, तर दुसऱ्यांदा काय? एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. तर या बाबी नीट लक्षात ठेवा, लिहून घ्या. आणि आपण आता सराव संच 3.3 ला सुरुवात करणार आहोत. सराव संच 3.3 मधलं पहिलं उदाहरण बघा. C केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये GDE आणि F हे चार बिंदू आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये CEF या कोणाचं माप 70 अंश आहे आणि कंस GDF चे माप 200 आहे. कंस GDF चे माप बरोबर आहे. DGF चे माप 200 अंश आहे. म्हणजे या कंसाचं माप 200 अंश आहे आणि या कोणाचं माप 70 आहे. तर त्यांनी सांगितलं की DE कंसाचं माप आणि DEF कंसाची माप काढायची आपल्याला. म्हणजे आपल्याला कोणाचं माप काढायचे? DE चं माप काढायचे आणि त्याचबरोबर DEF चं माप काढायचं. आता आपल्याकडे माहिती काय आहे? हे 200 दिले आणि हा केंद्रीय कोन 70 दिलाय.
केंद्रीय कोनावरून आपण याचं ईएफचं माप काढू शकतो, या कंसाचं माप काढू शकतो, कारण कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. म्हणून आपण काय केलं, सी केंद्र असलेल्या वर्तुळात माप कोन सीईएफ बरोबर 70 अंश आहे, हा 70 अंश आहे आणि म्हणून दिलेला भाग आहे, म्हणून त्याच्यावरून या ईएफ कंसाचे माप आपण घेतलं, माप कंस ईएफ बरोबर 70 अंश आणि त्याला आधार काय देणार आहे, लघु कंसाचे माप संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. गणितातला पहिला टप्पा आपला संपलेला आहे, म्हणजे याच्यावरून हे 70 माप काढलेलं आहे आपण. बरोबर. आता या कंसाचं माप 200 आहे, या कंसाचं माप 70 आहे, मग या कंसाचं माप आपल्याला काढता येईल बेरजेच्या गुणधर्मानुसार, कारण संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 अंश. मग या तीन कंसांची आपण बेरीज केली, कंस डीई अधिक कंस ईएफ अधिक कंस डीजीएफ बरोबर 360 अंश. या दोघांची माप आपण लिहिलेली आहेत 70 अधिक 200 बरोबर आहे, म्हणजे माप कंस डीई अधिक 70 अधिक 200 बरोबर 360, म्हणजे माप कंस डीई अधिक 270 बरोबर 360. हे 270 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्याला वजा केले आणि डीई या कंसाचं माप किती मिळाले आपल्याकडे, आता 90 मिळालेले. या डीई कंसाचं माप 90 मिळालेलं आहे. बरोबर. आता नीट लक्षात घ्या, जर डीई चं माप निघालं तर आपल्याला या डीईएफ चं माप काढता येईल कंसाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार. मग माप कंस डीईएफ बरोबर कंस डीई अधिक कंस ईएफ. कंस डीई चं माप किती आहे 90 अंश अधिक ईएफ चं माप किती आहे 70 अंश. आपण पहिल्या विधानामध्ये काढले 90 आणि 70 160 अंश. म्हणजे गणिताचा हा दुसरा टप्पा आहे, हा तिसरा टप्पा आहे. अशा पद्धतीने डीईएफ चं माप 160 अंश निघालेलं आहे. पहिलं उदाहरण व्यवस्थित लिहून घ्यायचंय. आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, हा तारांकित प्रश्न आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला आणखीन एखादं गुणधर्म वापरून पूर्ण विधान सिद्ध करायचं असतं. 1-2 गुणधर्माची गुंतागुंत असते त्याच्यात, पण हे उदाहरण सोपं आहे. तसं लगतच्या आकृतीमध्ये क्यूआरएस हा समभुज त्रिकोण आहे, हा क्यूआरएस हा समभुज त्रिकोण आहे. तर दाखवा की कंस आरएस हा कंस आरएस, त्यानंतर कंस क्यूएस आणि कंस क्यूआर हे तिन्ही कंस एकसारखे दाखवायचे आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर क्यूआरएस चं माप या क्यूआरएस या कंसाचं माप 240 अंश दाखवायचं. आता दिलेल्या आकृतीमध्ये क्यूआरएस हा काय आहे, त्रिकोण क्यूआरएस हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हटले की त्याच्या तिन्ही बाजू सारख्या, म्हणजे कुठल्या तीन बाजू सारख्या, तर क्यूआर आरएस आणि क्यूएस या तिन्ही बाजू कशा असणार, सारख्या असणार, कारण त्या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहे. परंतु रेख क्यूआर, रेख आरएस आणि रेख क्यूएस हे जे तिन्ही रेखा आहे बघा, क्यूआर आरएस आणि क्यूएस हे तिन्ही रेख हे काय आहेत, ते एकाच वर्तुळाच्या काय आहेत, एकरूप अशा जीव आहेत. कारण तिन्ही बाजू सारख्या आहेत म्हणजे त्या जीवा पण आहेत, म्हणजे एकाच वर्तुळाचे एकरूप जीवा झाले. आता एकाच वर्तुळाचे जर एकरूप जीव असतील तर त्यांचे जे संगत कंस असतात ते एकरूप असतात. म्हणजे एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवाचे संगत कंस एकरूप असतात. त्या विधानानुसार कंस आरएस हा जो कंस आरएस आहे तो कंस आरएस, कंस क्यूएस आणि कंस क्यूआर हे सारखे झाले, कारण एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. या विधानानुसार हे तीन कंस सारखे झाले. पहिलं विधान आपलं सत्य सिद्ध झालेलं आहे. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी, या संपूर्ण कंसाच्या मापाची बेरीज 200, म्हणजे या क्यूआरएस च्या मापाची बेरीज त्याला 240 आणायची. तर आपण काय करूया, प्रत्येक कंसाचं माप पहिल्यांदा काढून घेऊया. आपल्याला माहिती झालं तिन्ही कंस सारखेच आहेत, मग आपण या तिघांची बेरीज केली. कंस आरएस अधिक कंस क्यूएस अधिक कंस क्यूआर बरोबर 360 अंश. याच्यातल्या कुठल्याही एकाला लिहिलं तरी चालेल. मग मी काय केलं, तिप्पट, कोणाची एकाची तिप्पट केली. पहिला अधिक दुसरा अधिक तिसरा, म्हणजे एकाचीच कोणाची तिप्पट. मग 3 पट कोणाची, 3 माप कंस आरएस बरोबर 360, म्हणजे माप कंस आरएस बरोबर 360 भागिले 3, म्हणून माप कंस आरएस बरोबर 120. जेवढं आरएस चं माप आहे तेवढंच क्यूएस चं असणार आहे, तेवढंच क्यूआर चं असणार आहे. म्हणून माप कंस आरएस बरोबर माप कंस क्यूएस बरोबर माप कंस क्यूआर बरोबर 120 अंश. आता या दोघांची माप, याचं पण माप 120 मिळाले, याचं पण माप 120 मिळाले, म्हणजे बेरजेचं गुणधर्म वापरणार.
म्हणजे माप कंस QRS बरोबर माप कंस QR अधिक माप कंस QS बरोबर आहे का? म्हणजे 120 अधिक 120 बरोबर 240 अंश. उदाहरण व्यवस्थित पुन्हा एकदा ऐकायचं, समजून घ्यायचं, लिहून घ्यायचं आणि वाचायचं. आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये बघा, जीवा AB एकरूप जीवा CD दिलेले आहेत आणि कंस AC एकरूप कंस BD दाखवायचे. तर सिद्ध करा कंस AC हा कंस AC आणि कंस BD एकरूप दाखवायचा आपल्याला. पक्ष काय दिलाय? जीवा AB एकरूप जीवा CD. साध्य काय आपल्याकडे? कंस AB कंस AC बरोबर आहे. कंस AC एकरूप कंस BD दाखवायचे. AC एकरूप BD दाखवायचे. आता सिद्धता कशी मांडता येईल बघा. सगळ्यात पहिला महत्वाचा भाग, या जीवा एकरूप आहे. AB जीवा आणि CD जीवा एकरूप आहे. जीवा AB एकरूप जीवा CD हे पक्षामध्ये दिलेलं आहे. एकरूप जीवा असतील तर त्यांच्याशी संबंधित असलेले लघुकंस कसे असतात? एकरूप असतात. म्हणजेच AB शी संबंधित असलेला लघुकंस कुठला आहे? ACB. AB शी संबंधित बघा, ACB हा कंस या CD शी संबंधित असलेला DBC या कंसाशी एकरूप झाला आणि त्याला विधानाला अर्थ काय देत, आधार काय देता येईल? एकरूप जीवाशी संबंधित संगत लघुकंस एकरूप असतात. बरोबर आहे. आता हे दोन कंस एकरूप झाले, पण हे दोन कंस कुठल्या दोन कंसांची बेरीज आहे? तर ACB हा कोणाची बेरीज आहे? कंस AC अधिक कंस BC ची. त्यानंतर DBC कोणाची बेरीज आहे? कंस DB बरोबर आहे का? बघा, कंस DB अधिक कंस BC या दोघांची बेरीज आहे. आता या दोन्ही बेरजांमध्ये कंस BC सारखा आहे बघा. मग मी काय केलं? हा जो कंस BC आहे तो या बाजूने नेऊन वजा केला, म्हणजे कंस BC वजा कंस BC म्हणजे राहिलं काय? कंस AC बरोबर कंस DB राहिलं. या दोघांची माप जर सारखी असतील तर हे दोन कंस काय असतील? माप सारखे, म्हणजे हे दोन कंस एकरूप आहेत हे सिद्ध झालं. बाळांनो, तिसरे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित लिहून घेऊन व्हिडिओ ऐकत राहा. ओके, धन्यवाद. हॅव अ गुड डे.